आणि यानंतर बातमी मुंबईमध्ये सध्या सुरू असलेल्या एका संघर्षासंदर्भातली। हा संघर्ष सुरू आहे मुंबई महानगरपालिकेतल्या दोन व्यक्तींमध्ये। मुंबईमध्ये जेव्हा गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस बरसलेला होता तेव्हा झाड कोसळून एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या चेंबूर बस अपघातासंदर्भातला पालिकेचा अहवाल समोर आलाय आणि पुन्हा एकदा प्रशासन विरुद्ध महापौर असा वादही पाहायला मिळतोय। या चिमुकल्याच्या मृत्यूसाठी कंत्राटदाराला दोषी धरत किरकोळ दंड ठोठावला गेला। मात्र हा अहवाल फेटाळून लावत महापौर रितू तावडेंनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरतीच कारवाईची मागणी केली आहे। हा अहवाल कसा तयार केला याचीच चौकशी करा अशी मागणी सत्ताधारी भाजपची आहे, तर महापालिकेतल्या विरोधी पक्षांनी सुद्धा या अहवालावरती टीकेची झोड उठवली। अहवालामध्ये उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देत कंत्राटदार तसंच सल्लागार संस्थेला दोषी ठरवण्यात आलंय। त्यामुळे सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेली मुंबई महानगरपालिका कारभारात मात्र पुन्हा एकदा गरीब ठरली आहे हे नक्की। चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देण्याचे काम नाहीये। या ठिकाणी जर मुंबई महानगरपालिकेचा जर हा अहवाल आला असेल जो मला मान्य नाहीये, या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांवरची जबाबदारी झटकताय आणि कॉन्ट्रॅक्टरला पण देऊन काय करताय 5 आणि 2 एकूण 7 लाखाचं, म्हणजे त्या बाळाची किंमत 7 लाख रुपये झाली। आता ह्याच्या पुढे काय करायचं ह्या बाबतीत आम्ही सर्व या ठिकाणी सभागृह नेता पण आहे, आम्ही ह्या विषयावर आम्ही चर्चा करणार की असा अहवाल का देण्यात आला। झालंच तर आम्ही झालेल्या ठिकाणी पाहणी पण करू, बघू सुद्धा की झाडाच्या खाली काय परिस्थिती होती। परंतु एकंदरीत मी ह्या अहवालाबरोबर सहमत नाही। आयुक्त मॅडमनेही आयुक्ताच्या चष्म्यासोबत थोडा वेळ तरी आईच्या चष्म्यातून बघणं फार गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतंय। आणि हा जो काही तिथला अहवाल आहे हा अतिशय अमान्य अहवाल आहे, आम्हाला मान्यच नाही आहे हा। त्यामुळे हे जे कोण होते त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर सत्ताधाऱ्यांनी एक प्रकारे या अहवालाचा विरोध दर्शवलाय, तर दुसरीकडे विरोधक सुद्धा आक्रमक झालेत। किशोरी पेडणेकर आणि संदीप देशपांडे दोघांची प्रतिक्रिया पाहूया। हा अहवाल, या अहवालामध्ये त्रुटी खूप दिसत आहेत आणि दोघांमधल्या जे मी सभागृहात मांडलं होतं की महापौर सांगतायत की सिमेंट कॉन्क्रीटमुळेच जास्त ते म्हणजे 80-85% ते कारणीभूत आहे। तर त्या मताशी आम्ही अख्खं सभागृह सहमत होतो। जो अहवाल आला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या इग्नोर केलेल्या आहेत की जे त्या आत्ताच्या अहवालात म्हटलंय ना की ट्री रिस्क असेसमेंट आम्ही करणार, या संदर्भातला पत्र 2024लाच महापालिकेकडे आलेलं की आम्ही ट्री रिस्क असेसमेंट करून देऊ।